सातपूर शहरात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष तसेच जनविकास फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब जाधव यांनी काल मुंबईत आमदार सीमाताई हिरे, भाजप नेते महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्यात बाळासाहेब जाधव यांच्यासोबत महेश जाधव, जनविकास फाउंडेशनचे रामकृष्ण जाधव, संजय तांबे, उमेश ठोंबरे, अरुण लांडगे, प्रकाश सिराशे आदी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा यावेळी भाजपात प्रवेश केला आहे। बाळासाहेब जाधव यांच्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी बाळासाहेब जाधव यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिलेत। आमदार सीमाताई हिरे, भाजप नेते महेश हिरे, शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर आदी पदाधिकाऱ्यांनी जाधव यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। या भाजप पक्ष प्रवेशावेळी बाळासाहेब जाधव यांनी पक्षाच्या विकासाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करीत भाजपाच्या नेतृत्वात आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। या प्रवेश सोहळ्याप्रसंगी शिवाजी शहाणे, राजेंद्र दराडे, संजय राऊत, निलेश जोशी, गणेश बोलकर, मंगला खोटरे यांच्यासह सातपूर भाजपाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। बाळासाहेब जाधव यांच्या प्रवेशामुळे भाजपा स्थानिक पातळीवर अधिक मजबूत होणार असून या नव्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांच्या जोरावर सातपूर परिसराचा अधिक विकास होईल असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे। NCN न्यूजसाठी सुनील पगारे, सातपूर।